नमस्कार मित्रांनो, संवादमध्ये तुमचं स्वागत. चला तर श्रीमद टेंबेस्वामी महाराजांच्या चरित्रातील एक प्रसंग पाहूया. यातून आपण वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम पाहणार आहोत. ठीक आहे. हरिओम. पंढरपुरात बुवा पत्नीसह आल्यानंतर पांडुरंगांचे दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडल्यावर एक ब्राह्मण बुवांकडे आला आणि प्रसाद म्हणून डाळे देऊ लागला. पण बुवाने ते घेण्याचे नाकारले. तेव्हा अन्नपूर्णाबाई म्हणाल्या, तो प्रसाद आहे, खाऊ नका, पण घेऊन बांधून तर ठेवाल, अनादर नको. असे ऐकल्यावर बुवानी तो प्रसाद घेतला व फडक्यात बांधून ठेवला. रात्री पांडुरंगाने त्यांना विचारले, तुम्ही प्रसाद का नाही घेतला? तेव्हा बुवा म्हणाले, बाजारातले भाजलेले डाळे मी खात नाही. तेव्हा बरे आहे, राहू द्या, खाऊ नका, असे पांडुरंगाने बुवांना सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बुवा फडक्यात गुंडाळून ठेवलेले डाळे शोधू लागले. पाहतात तो तेथे डाळे बांधून ठेवलेली पुरचुंडी सापडत नव्हती, गायब झाली होती. तेव्हा थोडी खंतही त्यांना वाटली. पंढरपुराहून पत्नीसह बुवा बार्शीस आले व अंबिरश वरदाचे दर्शन घेऊन दत्तू शास्त्री बादले यांच्याकडे 3 दिवस मुक्काम केला. तेथून हळूहळू बुवाने गोदावरी गंगाखेड येथे येऊन मुक्काम केला. येथे काही दिवस राहणे करून पुढे जाण्याचे बुवाने ठरविले. तोच त्या दिवशी बुवांना देवांचा दृष्टांत झाला की आजपासून 4थ्या दिवशी तुम्हा दोघांनाही नेण्याचे आम्ही येत आहोत. हे ऐकून बुवा म्हणाले, मला अजून संन्यास घ्यायचा आहे, त्यामुळे मी काही येणार नाही. 2 दिवसांनी अन्नपूर्णाबाईंना ताप चढला. महामारीचा उपद्रव सुरू झाला. त्यातच शके 1813 वैशाख चतुर्दशीस शुक्रवारी गंगाखेड येथे गोदावरी तेथे त्या पुण्यवान साध्वी अन्नपूर्णाबाईंचा आत्मा अनंतात विलीन झाला. आता बुवा सर्वार्थाने बंधनातून मुक्त झाले. अन्नपूर्णाबाईंच्या देहावसानंतर 13 दिवस पर्यंत पत्नीचे सर्व यथाविधी केले आणि लगेच 14व्या दिवशी ज्येष्ठ शुद्ध निर्जला एकादशीच्या दिवशी संन्यास घेतला. त्या रात्री श्री दत्तप्रभू श्री गोविंद स्वामींच्या रूपाने स्वप्नात येऊन त्यांना प्रणवाचा उपदेश केला व त्याचा जप करण्यास सांगितले. तसेच पुढे माधुकरीचे अन्न खावे, मठभिक्षा नको असेही सांगितले. अनाश्रमी न तिष्ठेत. दुसरे दिवशी गोदावरीच्या तीरावर जाऊन सर्व ब्राह्मण मंडळींना बोलावून प्रायश्चित्ताचा विधी केला व गोदावरीत स्नान केले. यावेळी एखादा संन्यासी जर प्रेषोच्चार करता आले तर बरं होईल असे सर्वांना वाटू लागले. इतक्यात नदीपलीकडून अकस्मात एक संन्यासी तेथे आले आणि त्यांनी बुवांकडून प्रेषोच्चार करून घेतला व संन्यास दिला. आता आपण यापुढे बुवांना बुवा असे न म्हणता त्यांना महाराज असे म्हणणे योग्य ठरेल, हो ना? असो, आता मतितार्थ पाहू. पहा बरं, मागे आपण 4 आश्रमांपैकी 2 आश्रम पाहिले, ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रम. आज आपण वानप्रस्थाश्रम व संन्यासाश्रम पाहूया. सर्व कर्तव्ये पूर्ण झाल्यानंतर त्या सर्व प्रपंचातून निवृत्त होणे, सर्व भार परमेश्वरावर सोपून राहणे म्हणजेच वानप्रस्थाश्रम. येथे सुद्धा भोग हे जर संपलेले नसतील किंवा कामक्रोधाधिक गुणांचा विसर्ग झाला नसेल तर वनात राहून सुद्धा काय उपयोग? कारण या गोष्टी तिथेही होणाऱ्या आहेतच. म्हणून या गोष्टीचा पूर्ण विसर्ग झाला असेल तरच वानप्रस्थाश्रम स्वीकारणे हे योग्य ठरते. आजकालच्या या युगात हे होणे तर शक्यच नाही, कारण मुळात वनेच राहिलेली नाहीत आणि जिथे जावं तिथे सर्व संग परित्याग होणे
शक्यच नाही. यासाठी जसे कमळाचे पान पाण्यात राहून सुद्धा पाण्यापासून अलिप्त असते, त्याप्रमाणे प्रपंचात राहून सर्वात असून सुद्धा नसल्यासारखे राहणे म्हणजेच वानप्रस्थाश्रमासारखे राहणे असे म्हणता येईल, नाही का? या वेळात प्रपंचाच्या सगळ्या गोष्टींचा विचार न करता साधनेत मन बांधून ठेवणे, मी कोण याचे उत्तर शोधून काढणे, सत्य जाणून घेणे आणि आत्मसात करणे हेच कर्तव्य आहे. तर संन्याश्रमामध्ये भौतिक जीवनातील अनास्था ठेवून संसारातून पूर्ण लक्ष काढून घेणे व विरक्त होऊन ईश्वरी शक्तीची ओळख करून घेणे, वाणी मन देह यांना संयमात ठेवणारा हा संन्यासी होय. यात कुठेही गुंतले जाऊ नये म्हणून 3 दिवसापेक्षा जास्त कुठेही न राहता भ्रमंती करत निसर्गाच्या सान्निध्यात राहणे हे उचित ठरते. संन्यासाश्रमात देहाला महत्त्व नसून ईश्वराशी अनुसंधान ठेवणे आहे. आता अन्वयार्थ जाणून घेऊ. समर्पण भक्तिभाव अंगी मुरल्यानंतर शक्ती जागृत होऊ लागते. शक्ती जागृतीनंतर साधनेचा आधार बदलतो. येथे साधन आपले रूप बदलण्यास सुरुवात करते. म्हणजेच अहंकाराचा रोप होऊन शक्ती क्रियाशील होते. परिणामी कर्मयोगाचे स्वरूप भक्तियोगातून सर्वार्थाने बदलून जाते. मी म्हणजे हा जीव देह नसून त्या परमात्म्याचा एक अंश आहे याची जाणीव त्याला होऊ लागते. त्यामुळे हा जीव करता नाही हे समजून तो चैतन्याभिमुख होतो, चैतन्य शक्तीशी क्रियाभिमुख होतो. परंतु येथेही चित्त हे जगाच्या अभिमुख असतेच. ज्ञान होऊन सुद्धा जग हे दृश्य स्वरूपात दिसत असल्यामुळे ते मानायला तयार नसते. येथे दीर्घकाळ साधना व गुरुकृपा झाल्यावरच हे जग विलीन होऊ शकते आणि समाधी सुखाचा अनुभव येऊ लागतो. काही जण या गोष्टीचा अर्थ लक्षात न घेता उच्च साधनाने प्रारंभ करून बलपूर्वक हट्टपणाने निवृत्ती साधू इच्छितात. पण ते न निवृत्ती टिकू शकत ना प्रवृत्तीत राहू शकत. म्हणून या मार्गाने चालताना साधकाने एक एक पाऊल स्थिर झाल्यावरच दुसरे पाऊल उचलणे हे लाभदायक ठरते. येथे गुरुकृपाच महत्वाची ठरते आणि तीच साधकाला पुढे घेऊन जाते. असो, आता इथेच थांबूया आणि परत भेटूया पुढच्या एका प्रसंगात. गुरुदेव दत्त.